नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. 10 वर्षानंतर आज जुईली कोकणात जात होती, स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त ॲम्बेसेडर कारमधून. तिच्या शेजारी गिरीश होता. मुंबई गोवा रस्त्यावरून ड्रायव्हर संथ गतीने गाडी चालवित होता. गिरीश पाठीमागे रेलून कंपनीच्या कोकण दौऱ्याच्या मनाशी विचार करीत होता आणि जुईली जुन्या आठवणीत पार बुडून गेली होती. हाच तो रस्ता. भालबरोबर ती याच रस्त्याने एस टीमधून मुंबईला आली होती. एस टीचा तो प्रवास कुठे आणि आजचा हा आरामशीर कारचा प्रवास कुठे? 10 वर्षांपूर्वी स्वप्नातही आलं नव्हतं की आपण एका गाडीची मालकीण होऊ, नवऱ्याबरोबर रुबाबात प्रवास करू. कशी या गाडीसारखीच भराभर पळत 10 वर्ष निघून गेली. 10 वर्षात आपल्यात केवढं स्थित्यंतर झालं. गिरीशमध्ये किती बदल झाला. शीलाचा मृत्यू झाल्यानंतर गिरीशने उशीर न लावता रीतसर पत्रिका छापून आपल्याशी लग्न लावलं. आज त्याच्या नावाचं हे सोन्याचं मंगळसूत्र आपण गळ्यात बांधलंय. आपलं लग्न झालं आणि नाट्य तरंग कंपनीची केवढी भरभराट झाली. आपण भूमिका केलेली किती नाटके या 10 वर्षात गाजली. किती पैसा मिळाला. गिरीशने आणखी एका कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीमार्फत वेगळी नाटके वेगळ्या संचात सुरू झाली. त्यातूनही पैसा येत राहिला. जो गिरीश नवे नाटक काढायचे म्हणजे धास्तावून जाईल, तोच नवनव्या नाटककारांची विविध विषयांवरची नाटके अहमहमिकतेने सादर करू लागले. त्यातील क्वचितच एखादे नाटक यशस्वी ठरले असेल. गिरीश आपल्या पायगुणातून आपल्याकडे अधिकाधिक आकृष्ट झाला. आपल्या जीवनाशी त्याचे जीवन दुधात मिसळलेल्या साखरेसारखे विरघळून गेले. तिने बाजूला बसलेल्या गिरीशकडे पाहिले. गिरीशचा डोळा लागला होता. तो आता कोणी वेगळा दिसत होता. 10 वर्षांपूर्वीचा सडसडीत चपळ गिरीश आता काहीसा स्थूल झाला होता. त्याच्या डोक्यावर टक्कल हळूहळू आपले साम्राज्य पसरवू लागले होते. आता त्याने नाटकातून कामे करायचे बंद केले होते. मास्टर सीताकांत हा आता नाट्य तरंगचा हिरो होता. गिरीश फक्त मालकाची भूमिका बजावित होता. आणि जुईली मालकीन आणि नायिका. तिला आठवलं, गिरीश एकदा तिची ओळख करून देताना म्हणाला होता, ही माझी रंगभूमीवरची नायिका आणि बाहेर माझ्या जीवनाची नायिका स्वामिनी. गिरीशबद्दल प्रेमाने तिने मन भरून आले. त्याचा हात तिने हलकेच हाती घेतला आणि कुरवाळला. त्या स्पर्शाने गिरीशला जाग आली. तो म्हणाला, कुठं आलो आपण? राजापूर मागे टाकला आपण साहेब नुकतंच. म्हणजे मुक्कामाला पोचलोच म्हणायचे. आज आपला मुक्काम मालवणला. आपली बस एवढ्यात पोचली असेल ना? सकाळीच पोचायला हवी. काल दुपारीच तिनं मुंबई सोडली. नाट्य तरंगचा कोकण दौरा कितीतरी वर्षानंतर होत होता. गिरीशला मुंबईबाहेर फक्त पुणे आणि नाशिक, नागपूर यासारख्या ठिकाणीच आपले नाट्यप्रयोग लावणे पसंत असे. जिथे बंदिस्त नाट्यगृह नाही आणि नेपथ्य प्रकाश योजना यांची मनासारखी व्यवस्था करता येत नाही, अशा छोट्या गावातून केवळ पैशाच्या आशेने प्रयोग लावणे त्याला मान्य नव्हते. त्यामुळे त्याची कंपनी कोकणासारख्या दूरच्या प्रांतात आपली नाटके घेऊन कधीच जात नसे. मुंबई पुण्यातच नाट्य तरंगचे प्रयोग हाऊसफुल जात. भरीला म्हणून अलीकडे ठाणेही उपलब्ध झाले होते. पण कोकण गोव्याच्या रसिकांनी तसाच हट्ट धरल्यामुळे आणि खरं म्हणजे जुईलीच्या आग्रहाखातर गिरीशने प्रथमच हा कोकण दौरा आयोजित केला. कंपनीची सुसज्ज बसगाडी घेऊन मॅनेजर कालच पुढे निघाले होते आणि पाठोपाठ गिरीश जुईलीसह स्वतःच्या वेगळ्या कारने चालला होता. कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी सर्व गावातील प्रयोग जाहिरात झळकताच विकले गेले होते. आज रात्री पहिला प्रयोग मालवणला होता. लांछित चंद्रमा, उशाप या जुन्या नाटकानंतर नाट्य तरंगने गेल्या 7 वर्षात सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक अशी कितीतरी नाटके सादर केली होती. त्या सगळ्यात अतिशय यशस्वी ठरलेले आणि प्रेक्षकांची सतत गर्दी खेचणारे नाटक अंतरीचा दिवा हे गिरीशने खास कोकण गोवा दौऱ्यासाठी निवडलं होतं. समाजातील सद्भाव व माणुसकीवरील निष्ठा वाढवण्यासाठी गिरीशने मुद्दामच हे नाटककार आंबेडकर यांच्याकडून विषय घेऊन लिहून घेतले आणि त्या नाटकातील नायिकेच्या जुईलीच्या कामामुळे त्याची पहिल्या प्रयोगापासून खुललेली रंगत आज घटकेपर्यंत कायम होती.
कोकणाच्या प्रेक्षकांची अभिरुची जाणून मुद्दामच हे नाटक घेऊन गिरीश कोकणात येत होता. राजापूर पाठोपाठ खारेपाटण गेले आणि कणकवली जवळ येऊ लागले. जुईलीच्या हृदयात धडधड सुरू झाली. कणकवली अगोदर जानवली लागते. त्या गावातून गाडी जाऊ लागली. जानवली नदीचा पूल आणि त्याखालील नदीचे पात्र नजरेला पडले. उजवीकडील नदीकाठावरील देवराईत कलेश्वराच्या देवळाचा कळस दिसू लागला आणि त्या पाठोपाठ तो नदीच्या वळणावरील डोह. तो दिसतो न दिसतो तोपर्यंत गाडी पुढे सरकली होती. जुईलीचे मन क्षणार्धात 10-12 वर्षांपूर्वीच्या काळात वाऱ्याच्या झुळकीसारखे तळून गेले. कणकवलीचा एस.टी. स्टँड मागे पडला आणि गाडी मालवणच्या दिशेने धावू लागली. तशी जुईली म्हणाली, माझं एक ऐकाल? कशाबद्दल? आपले प्रयोग संपले की एक दिवस कोकणात मुक्काम करायचा. तो कशाला? मला जानवलीला जाऊन माझ्या मामा मामीला निमाताईला भेटायचं आहे. ठीक आहे, मी कणकवलीला हॉटेलात थांबेन. तू गाडी घेऊन जा आणि साऱ्यांना भेटून ये. तसं नाही, आपण दोघांनीही जायचं. तुझे नातेवाईक रागावतील. नाही रागवायचे. माझ्या निमाताईला किती आनंद होईल. गेल्या कित्येक वर्षात तिची खुशाली कळलेलीच नाही. मी पाठवलेल्या एकाही पत्राला तिचं उत्तर नाही. कशी आहे कुणास ठाऊक. भेटली की मला मिठीच मारील. तिला खूप भेटावं असं वाटतंय मला. ठीक आहे, आपण भेटूया तिला. आणि एक, ते काय? तिथं कलेश्वराचं एक सुंदर देवालय आहे. गिरीश हसला. त्याला जुईलीच्या मनस्वी स्वभावाची पुरेपूर ओळख होती. मालवणचा प्रयोग अपेक्षेनुसार रंगला. जुईली मूळची कोकणातील याची आत्तापर्यंत भरपूर जाहिरात सर्वत्र झाली होती. ती 10 वर्षांपूर्वी भाल नार्वेकर बरोबर मुंबईला गेली होती याची माहिती लोकांनी काढली होती आणि जुईलीबद्दलचे विलक्षण कुतूहल प्रेक्षकांमध्ये होते. जुईलीची प्रत्येक एंट्री प्रेक्षकांनी झेलली. चढत्या श्रेणीने रंगत होते. प्रेक्षक तन्मय झाले होते. नाटक संपले तेव्हा झालेला टाळ्यांचा कडकडाट कानात साठवीत जुईली विंगेत आली आणि शिनल्यासारखी तिथल्या एका खुर्चीवर टेकली. बाई, तुम्हाला भेटायला माणसं आलीत. बाई थकल्यात. त्यांना म्हणावं उद्या सकाळी या लॉजवर भेटायला, गिरीश म्हणाला. जराशाने तो बॅकस्टेज वर्कर पुन्हा आत आला. बाई, ते म्हणतायत तुम्ही त्यांना ओळखता. आपलं नाव सांगितल्यावर बाई नाही म्हणणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. काय नाव सांगितलं त्यांनी? प्रभू मास्तर. बरोबर त्यांची बायकोसुद्धा आहे. जुईली चपापून उठली. त्यांना ताबडतोब पाठव. आणि ती स्वतःच प्रभू सरांना भेटण्यासाठी पुढे झाली. प्रभू मास्तर आणि त्यांची पत्नी समोर उभे होते. सर, तुम्ही आणि आशावहिनी तुम्हीसुद्धा. जुईली चटकन खाली वाकली आणि तिने त्यांना नमस्कार केला. सुंदर काम केलंस जुईली. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, प्रभू मास्तर कौतुकाने तिला न्याहाळीत म्हणाले. गिरीशशी त्यांची ओळख करून देत जुईली म्हणाली, साहेब, हे माझे सर. शाळेत माझ्याकडून फुलराणी त्यांनी बसवून घेतली होती. गिरीशने नमस्कारासाठी हात जोडले. आणि सर, हे माझे मिस्टर गिरीश सुर्वे. आणि साहेब, सरांनी आम्हाला याच मालवणात गडकर यांच्या राजसन्यासचा प्रवेश करून दाखवला होता. जुईलीच्या कसं सारं ध्यानात आहे. मला आपले उपकार कसे विसरता येतील सर. खूप मोठी झालीस तू बेटी. अजून खूप मोठी हो. आमचे आशीर्वाद आहेत. सर, असे गडबडीत भेटण्याऐवजी उद्या आपण भेटूया का? उद्या मीच येईन तुमच्या घरी. येशील? आता आम्ही धामापूरला नाही राहत. मी मसुऱ्याच्या हायस्कूलमध्ये आता आहे. जिथं असाल तिथं मी येईन. पण जुईली, आपला उद्या प्रयोग सावंतवाडीला आहे, गिरीशने आठवण करून दिली. जुईली हिरमुसल्याचे स्पष्ट जाणवले. प्रभू सरही गप्प राहिले. तशी त्यांची बायको म्हणाली, जाऊ दे जुईली. तू आम्हाला भेटलीस. एवढ्या नावलौकिक मिळवलेली आमची विद्यार्थिनी आम्हाला पाहायला मिळाली, यात आम्हाला सारं काही मिळालं. जुईली टक लावून प्रभू मास्तरांकडे आणि आशा वहिनींकडे पाहत होती. मग काहीतरी सुचल्यासारखं ती म्हणाली, आशा वहिनी, 1 मिनिट थांबा. ती घाईघाईने कुठेतरी गेली. आपली बॅग तिने मागवून घेतली. बॅगेत तिची एक घडी न मोडलेली प्युअर सिल्कची साडी होती. ती घेऊन ती आशाकडे आली. ही ठेवा, माझी आठवण म्हणून. आशाच्या हातात त्या साडीची घडी कोंबीत ती दाटल्या गळ्याने म्हणाली. जराशानं पिठलं भाताची पंगत बसली तेव्हा जुईलीला बोलवायला माणूस आला. पण जुईलीचं कशातच लक्ष नव्हतं. काहीतरी सापडल्याचा आनंद तिला झाला होता आणि त्याच वेळी काहीतरी हरवल्याची रुकरुकही तिला टोचत होती. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं.
सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले येथील प्रयोगसुद्धा मालवण इतकेच एकापेक्षा एक रंगत गेले. अंतरीचा दिवा आणि त्यातील जुईलीच्या अभिनयाने कोकणवासियांवर विलक्षण मोहिनी घातली. आता शेवटचा प्रयोग होता तो कणकवलीत. कणकवलीच्या प्रयोगापूर्वी जुईलीला अतिशय दडपण आल्यासारखे वाटत होते. हीच ती कणकवली जिथे बसाप्पाच्या किळसवाने आठवणी लपलेल्या आहेत. हीच ती कणकवली जिथे आपण भालबरोबर मुंबईला जाण्यासाठी सगळ्यांना चुकवून एसटीत बसलो. भालसुद्धा इथेच कुठेतरी असेल. माझ्या प्रयोगाला तो येईल आणि आलाच तर मला पाहून त्याला काय वाटेल. मागे शिवाजी मंदिरात केला तसा वेड्यावाकडा प्रकार तर तो करणार नाही. तिचे मन धास्तवले होते. भाल एकदा तरी भेटावा, निदान तो पाहायला मिळावा असे एका क्षणी तिला उत्कटपणे वाटत होते. पण दुसऱ्या क्षणी त्याचा भीतीही वाटत होती. तो न भेटेल तर बरं होईल असेही वाटत होते. कणकवलीच्या रसिकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. कंपनीचा कोकणातला तो शेवटचा प्रयोग होता. जुईलीचे काम पाहण्यासाठी अख्ख्या तालुक्यातील प्रेक्षकाची झिम्मड त्या झांपांच्या थिएटरवर उडाली होती. प्रयोग नेहमीसारखा रंगतदार झाला. जुईलीला वाटलेले दडपण प्रयोग सुरू झाला आणि नाहीसे झाले. प्रेक्षकांनी दिलेला प्रोत्साहक प्रतिसाद बघून ती नेहमीच्या खुलेपणाने प्रयोगात रंगून गेली. तिला आपल्या भूमिकेखेरीज बाकी कशाचेच भान राहिले नाही. प्रयोग संपला आणि नेहमीप्रमाणे जुईलीला आणि इतर कलावंतांना भेटण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी रसिकांनी थिएटरच्या मागील भागी गर्दी केली. जुईली भिरभिरत्या डोळ्यांनी पाहतच होती. कुणाला तरी त्या गर्दीत शोधित होती, पण त्या उत्सुक डोळ्यांना हवे ते कुणीच दिसत नव्हते. मग कंपनीचे खेळ घेणारा कॉन्ट्रॅक्टर सुरेश नडगिवेकर तिथे आला. मॅनेजर आणि तो यांची हिशोबासंबंधीची बोलणी पुरी व्हायची होती. त्याला पाहतच जुईलीने विचारले, सुरेशराव, या भागात दशावतारी नाटकं खूप होतात खरं ना? खूप. अहो, दिवाळी झाली की आमचा हा मालवणी मुलूक दशावतारी नाटक नि दहिकाले यांनी नुसता गजबजून जातो. तुम्हाला बघायचं आहे दशावतारी नाटक? पण ते आता कसं जमणार? खास खेळ लावला तर जमेल. एरवी जत्रांचे दिवस मागे पडले. कुणाकुणाच्या आहेत या दशावतारी कंपन्या? खूप जणांच्या आहेत. वालावलकर, पारसेकर, खानोलकर, चेंदवनकर, मोचेमाडकर. आणि त्यात काम करणारे कलावंत, त्यातील प्रमुख कलावंत सध्या कोण कोण आहेत? जुईलीची उत्सुकता जाणून सुरेश नडगिवेकर उत्साहाने सांगू लागले, सध्या सगळ्यात लोकप्रिय आहे तो ओसरगावचा बाबी नालंग. झालंच तर रंगा खानोलकर, अनंत बागवे, बाबी पालव, वसंत परुळेकर, बाबी परब. सुरेशला दशावतारी कलावंतांची यादी जणू काही तोंडपाठच होती. आणि कोण कोण? महत्त्वाचे हे एवढेच. पूर्वी म्हणे एक भाल नार्वेकर म्हणून अप्रतिम काम करणारा कलावंत होता. 10-15 वर्षापूर्वी तो इकडे फार गाजला होता. आम्ही त्याचे काम पाहिले नाही. शाळेत होतो आम्ही तेव्हा, पण लोक अजून त्याची आठवण काढतात. आता तो कुठे असतो? जुईलीने कानात प्राण आणून उत्तराची वाट पाहिली. कोणाला ठाऊक, त्याचा काहीच पत्ता नाही. कणकवलीच्या बाजारपेठेतील बसाप्पाचे दुकान शोधून काढायला जुईलीला प्रयास पडले. कणकवली पेठ आता पूर्वीची राहिली नव्हती. कितीतरी नवनवी दुकाने आता उभी राहिली होती. मुंबईच्या एखाद्या गजबजलेल्या बाजारासारखी कणकवलीची बाजारपेठ सजलेली दिसत होती. गिराईकांची वर्दळ त्या अरुंद पेठेत मावत नव्हती. जुईली आपली ॲम्बेसेडर घेऊन त्या नव्या वाटणाऱ्या पेठेत शिरली. पण बसाप्पाच्या दुकानाची जुनी जागाच तिला कुठे दिसेना. त्याच्या दारात असलेले ते खुणेचे फणसाचे झाड आता तिथे नव्हते. समोर असलेले औषधांचे दुकानही दिसत नव्हते. जुईलीची मोटार थांबलेली पाहून गर्दी जमली. रात्री नाटकात पाहिलेली जुईली आता प्रत्यक्ष रस्त्यावर उभी राहिलेली दिसत होती. कोणाला शोधता आहात? कुणीतरी विचारले. इथं एक दुकान होतं, बसाप्पा जंगम म्हणून एक व्यापारी होते त्यांचं. बसाप्पाचं ना? ते तिथं पलीकडं होतं. आता तिथे हॉटेल निघालं आहे. ते पहा, मॉडर्न कॅफे. जुईलीने पाहिले. मॉडर्न कॅफेचा बोर्ड तिथे डौलात उभा होता. पण बसाप्पा कुठे गेले? ट्रक ॲक्सिडेंटमध्ये ते वारले. झाली 5-6 वर्ष. जुईली मागे वळली. गाडीत बसली. त्या अरुंद रस्त्यावरून गाडी फिरवता येईना म्हणून ड्रायव्हरने ती तशीच पुढे नेली आणि पुढच्या नाक्यावर जाऊन ती मागे परतवली. जुईली गाडीत बसून मॉडर्न कॅफे न्याहाळीत होती. हीच ती जागा जिथे एक मोठा आरसा होता. त्या आरशात एकदा एक पूर्णाकृती प्रतिबिंब दिसले होते.
त्या आरशाने आपल्याला एकदा वेड लावले होते. कलेश्वराच्या डोहासारखा तो निळसर अथांग आरसा अजून तो तिथल्या भिंतीवर टांगलेला असेल आणि ते रक्तासारख्या गर्द रंगाचे रतन अबोलीचे भरगच्च गजरे आणि ते सर्पाच्या कांतीचे रसरशीत सुरंगीचे वळेसर अजून त्यांचा सुगंध तिथे दरवळत असेल. जुईलीला क्षणभर अतिशय तीव्रतेने वाटले गाडी थांबवावी आणि मॉडर्न कॅफेतील बसाप्पाची आतली खोली एकदा तरी पाहून यावी. निदान तिथला तो आरसा. बाई, गाडी कुठं घेऊ? जुईली भानावर आली. तिने मॉडर्न कॅफेवरील आपली नजर काढून घेतली आणि उत्तर दिले, लॉजवरच घे, साहेब वाट बघत असतील. लॉजवरती पोचली तोवर गिरीशने मुंबईला निघायची तयारी केलेली होती. मुंबईहून त्याला ताबडतोब निघा अशी तेथील कार्यालयाची तार आली होती. तिथे प्रयोगाच्या तारखांच्या वाटपांचा काहीतरी गोंधळ झाला होता आणि तो निस्तरण्यासाठी गिरीशलाच मुंबईला जाणे भाग होते. एकाएकी मुंबईला जायचे गिरीशने ठरवल्यामुळे जुईलीचा हिरमोड झाला होता. अद्याप तिला भीमा मामीला भेटायचे होते, सीताराम मामाला भेटायचे होते. निर्मलाला भेटल्याशिवाय तर तिला कोकणातून परतणेच शक्य नव्हते. झालंच तर गिरीशबरोबर केलेश्वराच्या देवळातील पूजा. जुईली, तू मागं राहा, मामा मामीला भेट, निर्मलाला भेट आणि सावकाश उद्या परवा गाडी घेऊन ये. मी आता आपल्या बसमधून पुढे जातो, गिरीश म्हणाला. जुईलीला त्याला राहा म्हणता येत नव्हते आणि जा असेही म्हणवत नव्हते. गिरीशला घेऊन नाट्यतरंगची बस मुंबईच्या दिशेने निघाली आणि जुईली एकटी मागे राहिली. लॉजवरची ती रिकामी खोली तिला आता अधिकच रिकामी आणि उदास भासू लागली. जुईली एकटीच जानवलीला निघाली होती. ड्रायव्हर नानूने गाडी घेऊन येऊ का म्हणून विचारलं होतं. नानू, तिथं गाडी जाणार नाही, रस्ता असा नाहीच आहे, पाय वाटेनंच जावं लागणार. मग मी येतो सोबतीला. नको, तू राहा इथंच, सारं 2 मैल तर अंतर आहे. मी संध्याकाळी येईन. नानू गाडीची देखभाल करीत मागे राहिला आणि जुईली एक साधं पातळ नेसून जानवलीच्या दिशेने निघाली. मारुतीची घाटी उतरून ती माळ रानावर आली आणि तिच्या पुढ्यातून 2 मोर पंख आवरीत उडून गेले. एखादे रंगीत स्वप्न पडावे आणि पटकन नाहीसे व्हावे तसे वाटून ती उभीच राहिली. एकाएकी तिला आठवले, याच माळावर पूर्वी एकदा आपण असेच मोर पाहिले होते. आयुष्यात प्रथमच. आकाशात ढग जमले होते आणि आपल्याबरोबर भीमा मामी होती. मग पाऊस पडू लागला होता आणि एकदम तिला प्रभू मास्तरांनी लिहिलेल्या पत्राची आठवण आली. त्या पावसाच्या सरीत ते पत्र धुपून गेले होते. तंद्री लागल्यासारखी जुईली ते मोर गेले त्या दिशेने पाहत होती. मोर झाडीत नाहीसे झाले होते आणि आता कोणत्याही क्षणी आकाशातून पाऊस पडू लागेल असं उगाचच तिला वाटत होतं. ती भानावर आली आणि चालू लागली. भीमा मामीचे घर आले. तिने खड्यात उभे राहून हाक मारली, मामी. बाहेर कुणीच नव्हते. सारा परिसर निवांत होता. खळ्याच्या पेळेपाशी पूर्वीच्या कर्दळी अबोली दिसत नव्हत्या. तुळशी वृंदावनातील तुळस पूर्वी कशी झुपकेदार आणि विस्तारलेली होती, आता सुतासारखी एक तुळशीची हिरवी काडी त्या भल्या मोठ्या वृंदावनात कशीशी दिसत होती. अंगण सारवलेले होते, पण त्यावरील कणा पूर्वीसारखा सुबक गोजिरा नव्हता. कुणीतरी घाईघाईने 4 शिरगोळ्याच्या रेघा ओढल्या होत्या. दांडीवर एक जुनेरं वाळत होतं आणि त्याच्या शेजारी एक फ्रॉक आणि एक चड्डी. जुईलीने ओळखले, हे मामीच्या मुलीचे कपडे. तोच मामी बाहेर आली. तिच्याबरोबर तिच्या पदराला धरून एक हडकुळी उंच दिसणारी 9-10 वर्षांची मुलगी, काळी सावळी पण तरतरीत, मोठाल्या डोळ्यांची. जुईले, तू या. मामीने केवढ्याने तरी तिला हाक मारली आणि ती धावत तिच्या दिशेने येऊ लागली. पण 1-2 पावले टाकताच गुडघ्यात कळ येऊन तिने बसकन मारली. ती कळवळू, नाही गो झेपत, तू याच ये पुढे. जुईली पुढे झाली. मामी जवळ बसली. भीमाने तिला पोटाशी धरले. सद्गदित होऊन ती म्हणाली, पोरा, खय होतस तू या इतके दिस? मामी असा का मेली हिची तरी चौकशी करायची. अगो, आता अगोदरची नाही रवली तुझी मामी. बोलता बोलता मामीचा गळा दाटून आला. दोन्ही गुडघे दाबीत मामी कष्टाने उठली. भीमा मामी आता खरोखरच पूर्वीची राहिलेली नव्हती. तिला सांधेदुखीचा विकार जडला होता. तिचे शरीर अस्ताव्यस्त सुटले होते. केस पिकले होते. पुढचे 2 दात पडल्यामुळे तिचा चेहरा चमत्कारिकच दिसत होता. 10 वर्षांपूर्वीची भीमा मामी किती वेगळी होती. जुईलीला मामीची दया आली. ती मामी बरोबर आत गेली. तशी इतका वेळ दूर उभी असलेली मामीची मुलगी जवळ आली आणि आईला चिकटून उभी राहिली. मामी, माझ्या या बहिणीचं नाव काय? जुईलीने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. ये ग माझ्याजवळ.
नाव काय तुझं? ता काय सांगतला? बोलाक येऊक नको? म्हणजे जन्मापासून मोनाता. जुईलीला धक्काच बसला. एवढी चांगली मुलगी जन्मल्यापासून मुकी? कसा जन्म जाणार तिचा? ते तो बिचाऱ्याचो काय अपराध? दोषी मिया. माझा पाप ता भुगता हा. बरा झाला मोना निपजला ता. नाहीतर आपल्या जन्माची कानिक जगाक सांगताना तोंड फाटान गेला असता बापड्याचा. मामीच्या बोलण्यात उद्वेग होता. कधी नव्हे ती मामी भलते सलते बोलत होती. आपल्या पापाचा उघडपणे झाडा देत होती. जुईलीला विलक्षण संकोच वाटला. तिने मामीच्या मुलीला बळेबळेत जवळ घेतले. पर्समधून आणलेले मोठे कॅडबरी चॉकलेट तिच्या हाती दिले. तिच्यासाठी आणलेले फ्रॉक, मोत्यांची माळ असलेले पार्सल तिच्या हाती दिले. ती भेकऱ्याच्या डोळ्यांनी जुईलीकडे फक्त बघत होती. मामी, काय नाव हिचं? नाव कसला? मोनाच म्हणतात सगळी. तसं म्हणून कसं चालेल? चांगलं नाव ठेवायला हवं तिचं. किती सुंदर हसते बघ. सुहासिनी ठेव तिचं नाव. मामीच्या मुलीला काय कळलं कुणास ठाऊक. ती खुदकन हसली. तिचे सुरेख दात चमकले. क्षणभर जुईलीला भास झाला. बसाप्पा हसू लागला की त्याचे दात असेच चमकत. त्याच्या काळ्या देवीचे वन असलेल्या चेहऱ्याचे ते दात म्हणजे मोठेच सौंदर्य होते. सुहासिनी, ये, मी तुला नवा फ्रॉक नेसवते. सुहासिनी हळूच जुईलीपाशी आली. तिला बोलता येत नव्हते, पण सगळे कळत होते. तिने आपली वेणी खांद्यावरून पुढे घेतली आणि खुणेने जुईलीला ती सांगू लागली. माझी वेणी घाल, तुझ्यासारखी. बघ, सगळा समजता हा ते का? तुझ्यासारखे आपले कॅच मान म्हणून सांगता. रांडग्याक नाटा, मुरडाची लय हौस. बघित ती फॅशन करू होई. अगं, तिचं वयच आहे ते. पुरे झाला कौतुक. माझे वरसून मिया सांगते, बायल माणसान बेता बेतानाच रवाचा. ता हसला की फसला. माझं स्वतःचं उदाहरण घे. जुईली अवाक होऊन ऐकत होती. मामीला झाले गेले त्याचा पश्चाताप होत होता का? मग माझं काय? माका आता एकच घोर उरलो हा. जुईल्या, या पोराचा कसा होतला? मोन गायत्री माझ्या पोटी देवान घातल्यात. मामीला पुन्हा घाईवरून आली. अगं, तू काळजी करू नकोस. मी मदत करीन तुला. मुकी असली तरी हुशार आहे, सुंदर आहे. तू कसली काळजी करू नकोस. मामीने कान फुटक्या कपातून चहा आणून ठेवला. पूर्वी मामीच्या घरचा चहा कसा सुगंधी असे. लिफ्टनचा अख्खा पुडा बसप्पाच्या दुकानातून दर आठवड्याला येई. आताचा चहा सुकलेली कळकीची पाने उकळावी तसा होता. त्यात धड दूधही नव्हते. मामा कुठे? मामी गुडघे दाबीत पाय सोडून बसली होती. एकाएकी चेव आल्यासारखा आवाज वाढवून ती म्हणाली, मामा, तुझ्या मामाचो पत्त्या हा? ह्या पोर झाला आणि त्यानं घर सोडल्यान. आता 10 वर्ष होय तिली त्याने या घरात पाऊल टाकलेला नाया. जुईलीला हे प्रथमच कळत होते. सुहासिनी जन्मल्यापासून सीताराम मामाने या घराचे तोंड पाहिले नव्हते. मग असतो कुठे तो? देवाक ठाऊक. गावात असलो म्हणजे आते बामणीनी थय. निर्मल्याच्या घरात त्याचो वावर असता. नाही तर गावोगाव भजनी मंडळीतून दशावतारी मंडळीतून हिंडता बाजाची पेटी घेऊन. जुईली सुन्न झाली. तिला सीताराम मामाला भेटण्याची केवढी इच्छा होती. मामीपेक्षा तिला मामाच्या भेटीची ओढ अधिक होती. आणि आता कळत होते, मामा आपल्या हक्काचे घर सोडून देशोधडीला लागल्यासारखा गावोगाव हिंडत असतो. भजनी दशावतारी मंडळातून. कसा भेटेल सीताराम मामा? कुठे भेटेल? जुईली व्याकुळ झाली. भीमा मामी पुढे बोलतच होती. तेचो तरी बापड्याचो काय दोष? मीच त्याची दावेदारीन झालंय. माझी चाल उरफाटी झाली आणि त्यानं घर टाकल्यान. ह्या पोर जन्माक गेला आणि तो माका पारको झालो. पण खरं सांगू तुका जुईल्या, ह्या सगळ्या कारण मियाच. माझी सगळी पापा. बरा माझा एक रवान दे. तुझा तरी धड चालला हा. तू लगीन केलंस कुणाबरोबर? आम्ही काय नाही तर ऐकत होतो. बाय घे, बायल माणसाच्या जन्मात ते 4 काळे मनीच आदर देतात. त्याचो मान राखा होयो. माझेसारख्या करता नाही. जुईलीने गळ्यातले मंगळसूत्र पदराबाहेर काढून दिसेल असे केले. मामी, मी निर्मलाकडे जाऊन येते. निर्मलाकडे? कित्याक जातोस? हा काय थैसर? जुईली चपापली. तिने घाबरून विचारले, म्हणजे निर्मला कशी आहे? जा आणि बघ. वळखल्यान तुका तर तुझा नशीब.
जुईलीला एकदम हलके वाटले. ती जायला बाहेर पडली. जणू स्वगत बोलावे तशी भीमा मामी बोलत होती. जुईल्या, तू इलस तर बरा झाला. आमका तुझी दृष्टीभेट तरी झाली. पण नाही येतस तर अधिक बरा होता. असं का म्हणतेस मामी? गो दृष्टी आड सृष्टी. तू मुंबईत होतस तेव्हा तुका मुलखातल्यो गजाली ठाऊक नाहीत. आता तू नदरेन बघशीत तेव्हा नुसतं दुःख आहेत तुझ्या मनात. तुझं जीव जय जय गुंतलेलो तेचो इद्वास झालेलो तुका दिसत. तिचे पक्षी तू लांब होतस तोच बरा होता. मामीच्या बोलण्याचा अर्थ न उमजून जुईली तिच्या तोंडाकडे पाहत राहिली. तेव्हा जणू काही स्पष्टीकरण करावे तसे मामी सांगू लागली. तू या एसर मामीक बघू केलंस. थंय तुका काय दिसला? मामीची अवस्था बघलस? ह्या मोना पोर बघलस? आता तुझ्या मामाची आठवण काढलेस. तो असा खय? तुझा नशीब असला तर निर्मला थंय दिसत, पण त्याची अवस्था पण तशीच. जुईली लक्षपूर्वक ऐकत होती. ऐकून ती म्हणत होती, तसे सारेच चित्र भयान होते, न बघवणारे होते. आणि शेवटचा माणूस. मामी थांबली. जुईलीची नजर चुकीत सुहासिनीकडे बघू लागली. कुणाबद्दल म्हणते आहेस तू मामी? आणखी कोणाबद्दल? तुझो भाल. जुईली सजग झाली. जणू कानात प्राण आणून मामी पुढं काय बोलते ते ऐकू लागली. तो मात्र तुझ्या नजरेत पडता कामा नये. त्याची अवस्था बघशीत तर काळीच फाटात तुझा. मग जुईली तेच थांबली नाही. ती अंगणाबाहेर पडली आणि निर्मलाच्या घराच्या दिशेने चालू लागली. पानन तीच होता. मधला भातमळाही तसाच होता. त्यातून जाणाऱ्या अरुंद मेरेवरची पायवाट तशीच होती. दुरून निर्मलाचे माडीचे घर दिसू लागले. हिरव्या झाडापेडातून त्या घराचे तांबडे कौलारं उठून दिसत होते. सकाळचे 11 वाजून गेले होते. उणे जाणती झाली होती आणि नाडकर्ण्यांच्या घराभोवती त्या पिवळं जर्द उन्हाचे वस्त्र जणू वाळत घातले होते. जुईली त्या घराच्या पेढेवर आली आणि आतून बाजाच्या पेटीचे सूर तिच्या कानी आले. पाठोपाठ आर्त स्वरातले भजन. कोण गात होते तिथे? हा सीताराम मामा तर नव्हे? क्षणार्धात जुईलीच्या कानांनी ते जुने स्वर ओळखले. होय, हा सीताराम मामाच गातो आहे. तिचे पाय जमिनीला खिळले. हरिभजना विन काळ घालवू नको रे, दोरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. जुईलीचे सर्वांग रोमांचांनी थरारले. हे सोहिरोबांचे भजन किती वर्षाने ती ऐकत होती. अंतरीचा ज्ञानदिवा हे शब्द कानी पडताच तिच्या साऱ्या चित्तवृत्ती उल्लसित झाल्या. तिची भूमिका असलेले नाटक अंतरीचा दिवा, खरे तर त्याचेही नाव अंतरीचा ज्ञानदिवा असे असायला हवे होते. तिला उगाचच वाटले. सीताराम तन्मय होऊन गात होता. पेटीचे सूर आलाप घेत होते. जुईलीला ते जुने सूर पुन्हा पुन्हा आठवत होते. मामीच्या अंगणात सीताराम मामा असाच पेटी घेऊन बसायचा. तंद्री लागल्यासारखा वेळी अवेळी गायचा. जुईली भान हरपून ऐकायची. आताही तोच प्रत्यय येत होता. जुईली झपाझप चालू लागली. कधी येतात आणि सीताराम मामा आणि निमाताई यांना भेटेन असं त्याला झाले होते. घराचे दार नुसते लोटलेले होते. तिने ते लकटले आणि ती आत गेली. सीतारामची तिच्याकडे पाठ होती. पण सीतारामच्या समोर झोपाळ्यावर निर्मला बसली होती आणि शून्य डोळ्यांनी पाहत होती. निमाताई, सीताराम मामा. सीतारामने पेटी थांबवली आणि तो चटकन उठून उभा राहील. जुईल्या, तू? होय मामा, मीच. तुम्हाला भेटायला आले. आणि निमाताई? ती काय बोलतली? तू इलस ता तिका समजला पण नसतला. म्हणजे? जुईली न राहून निर्मलाच्या जवळ झोपाळ्यावर जाऊन बसली. पण निर्मलाच्या डोळ्यात ओळखीचा किरण उमटला नव्हता. ती एखाद्या अचेतन बाहुलीसारखी स्तब्ध होती. जुईलीने तिला पाहिले तेव्हाच कसला तरी संशय तिला वाटून गेला होता. ही निर्मला किती वेगळी दिसत होती. केस विरळ होऊन डोकीचे पांढरे टक्कल दिसू लागले. गाल बसलेली, खोल निळसळ डोळ्यातील नजर हरवलेली, अंगावरचे वस्त्र कसे तरी नेसलेली. ही कोणी परकीच व्यक्ती भासत होती. तोच आतून म्हाताऱ्या आत्याबाई आल्या. त्याही अतोनात थकलेल्या दिसत होत्या. वाकत वाकत त्या आल्या आणि ओटीच्या पायरीवर बसल्या. कोण? जुईली का आली आहे? होय आत्याबाई. निमाताई अशी का दिसते? तुझ्या निमाताईचं नशीब, तिचं आणि तिच्याबरोबर माझं. दुसरं काय?
आत्याबाईंनी जरा विसावा घेतला आणि त्या बोलू लागल्या. आज 4 वर्ष झाली हिची ही अवस्था आहे. आता कसलीच शुद्ध म्हणून तिला राहिलेली नाही. नाही म्हणायला एक आहे. हा सीताराम आला आणि पेटी वाजवायला लागला की खोलीतून आपोआप बाहेर येते आणि झोपाळ्यावर बसते. सीतारामचे भजन पेटी संपली की पुन्हा गपचीप आत जाऊन खोंगी घालून बसते. जेवण, खाण, झोप सगळं तिथंच. लहान मुलासारखं भरवावं तेव्हा 2 घास पोटात जातात, नाहीतर सारा दिवस अशी बसून नी बसून. लहर लागली तर एकटीच बडबडते, तेही इंग्रजीतून. आम्हाला एकही शब्द कळत नाही. काही नाही जुईली, माझे कर्मभोग आहेत ग ते. भावाची मुलगी म्हणून आतडं तुटतं. जगावंसं वाटतं. जगावंसं वाटत नाही आहे काय माझं या जगात, पण या वेडीकडे पाहिलं की वाटतं मला जगायला हवं. नाहीतर ही काय करेल, कुठं जाईल, हिचं कोण करेल. श्री काशी कलेश्वर अंत पाहतोय दोघींचाही. काय पूर्वजन्मी पाप केले होते म्हणून हे भोग नशिबी यावे. आत्याबाई स्फुंदू लागल्या. जुईलीने प्रयासाने कड आवरले आणि निर्मलाच्या खांद्यावर हात ठेवून तिने विचारले, निमाताई, मला ओळखलत? मी जुईली, तुम्हाला भेटायला आले. निमाताई, बघा ना माझ्याकडे. निर्मलाचा चेहरा निर्विकार होता. तिला कसलीही जाणीव झालेली नव्हती. असंच करते ती कुणी आलं तर. ओळखच पटत नाही तिला. 4 वर्षांपूर्वी वेड फार वाढलं नि रत्नागिरीला हॉस्पिटलात ठेवलं तेव्हापासून असं झालं. फार बेफाम व्हायची. मग इंजेक्शनं दिली, शॉक दिले, तेव्हापासून शांत झाली. पण अशी अवस्था झाली आहे. ठार वेडी. कशी सोन्यासारखी पोर होती माझी. आत्याबाई स्वतःशीच बोलत होत्या. निमाताई, माझ्याकडे पहा तरी. निर्मला अकस्मात उठली आणि आतल्या दिशेनं चालू लागली. तिच्या तोंडात इंग्रजी शब्द होते. लव, दाय नेम इज फॅशन, दाय नेम इज प्युरिटी. लव, दाय नेम इज ब्युटी अँड ब्रुटॅलिटी. दाय नेम इज ब्रिटेयल. लव, माय लव. जुईली भारल्यासारखी तिच्या पाठोपाठ गेली. झोपेत चालावे तशी निर्मला चालत होती. आतल्या खोलीत ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. दोन्ही गुडघ्यांना हातांनी विळका घालून तिने आपले डोके खाली केले आणि ती जणू काही समाधिस्थ झाली. जुईली विमनस्कपणे बाहेर आली. तिला काय बोलावे हे सुचेना. सीताराम मामा तिची वाट पाहत उभा होता. जुईल्या, तू का तो भेटलो? तो कोण? सीताराम मामाने अविश्वासाच्या नजरेने तिच्याकडे पाहिले. मग तो म्हणाला, भाल. तिने उत्तर दिले नाही. तुझ्या भेटीसाठी तडफडता हा. माका 4 दिसा आड भेटलेलो रघु मटकराच्या भजनात. तेव्हा पैसे जमवीत होतो तुझ्या नाटकाच्या तिकिटीचे. टीव्ही पुन्हा बळावलो तेचो. माका म्हणालो, ₹8 आणे दी, मी खैसून देणार. माकाच तुझा नाटक बघूक मिळाला नाही. तिकीट काढूक पैसे नाही म्हणान. माका म्हणालो, तू जाण्यापूर्वी ते का भेटणार म्हणान. अंगार घालूक चांगले भट्टीचे कपडे नाही म्हणवतो. जुईली घट्ट मनाने ऐकत होती. आपल्या नाटकाच्या तिकिटासाठी पैसे जमावणाऱ्या, नाटकाला जाण्यासाठी धुतलेले स्वच्छ कपडे नाहीत असे म्हणणाऱ्या भालची हकीकत. जरा थांबून सीताराम म्हणाला, जुईल्या पोरा, पण तू केलंस ता बराबर नाही. तू भालक सोडायचा नाही. रे सीतारामा, या जन्माच्या गाठी असतात हो. कोण कोणाला सुखासखी मोडत नाही आणि सोडतही नाही. एवढा मोठा प्रभू रामचंद्र, पण वेळ आली तेव्हा त्यालाही सीतेला सोडावं लागलं. आत्याबाई म्हणाल्या. जुईलीला आता तिथे राहावे ना. आत्याबाई, मामा, मी निघते. तिनं खाली वाकून त्या दोघांनाही नमस्कार केला. आत्याबाई तोंडातल्या तोंडात काही पुटपुटल्या. सीताराम मामानं पेटी उचलली. खयव राहू, पण सुखात राहू. माझ्या बायो, मामीसारखी जन्माची चिरगुटा होऊ देऊ नको तुझ्या. कलेश्वराचा परिसर निवांत होता. सभोवतालच्या देवराईत पक्षी तेवढे किलबिलत होते. जुईली त्या राईत शिरली. दोन्ही बाजूंच्या पुरातन वृक्षांमधून गेलेल्या वाटेवरून ती कलेश्वराच्या देवळासमोरील दीपमाळेपाशी येऊन उभी राहिली. भर दुपार असूनही तेथे थंडगार सावली होती. कलेश्वराचा सभा मंडप निर्जन होता. गाभाऱ्यात नंदादीप तेवत होते. जुईली कलेश्वराच्या गाभाऱ्यासमोर उभी राहिली आणि तिने हात जोडले. टचकन तिच्या डोळ्यात पाणी आले. देवा कलेश्वरा, तुझ्याच साक्षीने तुलाच नमस्कार करून मी भालबरोबर निघाले. याच तुझ्या दीपमाळेसमोरून. वाटलं होतं तू माझी पाठराखण करशील, मला सुखी करशील, माझ्या मनातले मनोरथ पूर्ण करशील. आज पुन्हा मी तुझ्या दारात उभी, एकटीच.
इथून गेले तेव्हा तो माझ्याबरोबर होता. आज मी कुठं तो कुठं. कुणाच्या कुठे गाठी घालून देतोस तू. कुणाच्या कुणासाठी छळ करतोस. कुठं जायचं होतं मला आणि कुठे पोचले मी हे सारं तुला सांगायचं होतं. तुला दोष द्यायचा नाही मला. चूक सारी माझी एकटीचीच आहे. माझ्याच मनाचे भोवरे मला उमगले नाहीत. तेथे तू काय करणार परमेश्वर असलास तरी. ती स्थिर मुद्रेने समोरच्या नंदादीपाच्या प्रकाशात चमकणाऱ्या पाषाणाकडे पाहत होती आणि मुक्तपणे आपल्या आसवांना गालांवरून उघडून देत होती. कलेश्वराच्या देवळाच्या पाठीमागून ती पायवाट खाली डोहाकडे गेली होती. जुईलीची पावले नकळत त्या पायवाटेकडे वळली. तो डोह एकदा पाहण्याची ओढ तिला लागली होती. या कलेश्वराच्या डोहासाठी तिच्या हृदयात एक खास जागा होती. या डोहात भीमा मामीला घातलेली अंघोळ तिला विसरता आली नव्हती. या डोहापाशी त्या चांदण्या रात्री ती निर्मलाला घेऊन आली होती. ती चांदणी रात्र ती विसरली नव्हती. त्याच रात्री ती मुंबईला भालबरोबर निघून गेली होती. या डोहाने त्या रात्री तिला शेवटचं पाहिलं होतं. या डोहाने तिचे अनावृत्त शरीरही पाहिले होतं. या डोहाच्या नितळ पाण्याचा स्पर्श आपल्या साऱ्या देहाला एकदा झालेला आहे. तसा स्पर्श त्यानंतर या देहाला कोणाचा झाला. जुईलीचे मन हुरहुरू लागले. त्या डोहात उतरण्यासाठी ती अधीर झाली. त्या पाण्याचा स्पर्श तिला पुन्हा हवावासा झाला. ती हलकेच त्या पायवाटेवरून पुढे सरकली. आजूबाजूला रातांबी, भेडशीची झाडे आणि केतकीची बेटे माजली होती. कुठेतरी चुकार केवढा फुलला होता आणि त्याचा मंद दरवळ सुटला होता. जुईली स्वप्नात वावरावी तशी सफाईने पुढे जात होती. समोर तिच्या अंतरंगातला तो निळा भोर डोह पसरला होता आणि त्याच्या काठावरील ते काळे भोर खडक ज्यांनी एकेकाळी तिच्या शरीराला बाहेरच्या जगापासून दडवले होते. पुन्हा एक वार सारी वस्त्रे उतरून त्या खडकाड लपावे आणि पलीकडच्या खबरदाडीतील खोल डोहात मनमुराद डुंबावे या अनावर इच्छेने तिची पावले पुढे पडली आणि दुसऱ्याच क्षणी ती थबकली. कुणीतरी खडकांवर कपडे धुत होतं. ती सावधपणे खाली वाकली आणि पाहू लागली. कुणी एक पुरुष फक्त लंगोटी घालून उघड्याने त्या खडकावर उन्हात पाठमोरा बसून कपडे धुत होता. त्याची काया एखाद्या मानवी हाडाच्या सापळ्यासारखी जर्जर दिसत होती. पाठीचे एकूण एक मणके दिसत होते. त्याची पाठ पालीच्या वर्णाची फिकट निस्तेज पांढुरकी होती. पायाखाली असलेला कपडा तो जीवाच्या आकांताने चोळीत होता. साबणाऐवजी तो नदीतलाच एक गुळगुळीत गोटा कपड्यावर चोळीत होता आणि मध्येच खोकल्याची उबळ येऊन थांबत होता. ती जीव घेणे ढास थांबली की पुन्हा कपडा चोळीत होता. अतिशय कष्टपूर्वक त्याची प्रत्येक हालचाल होत होती. कोण होता तो? जुईलीने कसल्या तरी कळ्या शंकेची सावली काळजात घट्ट पकडून डोळे विस्फरून पाहिले नि त्याच क्षणी त्या अस्थिपंजर माणसाने थकून विसावा घेण्यासाठी मान मागे वळवली आणि जुईलीने ओळखले. तो भाल होता. अशी ही सुंदर जुईली ही कथा, ही कादंबरी इथेच संपली. अशा अनेक चांगल्या कथा कादंबऱ्यांसाठी पुन्हा एकदा आपण भेटूया आणि माझ्या ह्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पुस्तक, नवीन कथा घेऊन. नमस्कार.